महाराष्ट्रातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर मुख्यमंत्री साहेबांनी आनंदाची बातमी दिली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे आता सर्व शेतकऱ्यांना सांगून टाकले आहे की येत्या 8 दिवसांमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफी आता करणार आहेत। परंतु सर्व शेतकऱ्यांची ही कर्जमाफी होणार नाही, फक्त याच शेतकऱ्यांची आता कर्जमाफी करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। सरकारने गेल्या महिन्यापासून चौकशीला सुरुवात केली होती। अखेर ही चौकशी आता या ठिकाणी संपलेली आहे। यामधून जवळपास 20,000 शेतकरी आता कर्जमाफीच्या यादीमधून बाहेर पडले आहेत। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आपण समिती नेमून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची चौकशी करू आणि मग शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ। तर तशा प्रकारे चौकशी शेतकऱ्यांची करण्यात आली होती। मग आता शेतकरी मित्रांनो, कोणकोणते शेतकरी आता या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून लाभार्थी यादीमधून या ठिकाणी बाहेर काढण्यात आले आहेत, याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे तुम्ही शेती पिकासाठी जर कर्ज काढून ठेवले असेल तर या कर्जमाफीचा फायदा आता अनेक शेतकऱ्यांना होणार नाही। त्याचं कारण म्हणजे अनेक शेतकरी गैरमार्गाने त्या ठिकाणी कर्जमाफीची वाट बघत बसले आहेत। त्यांना कर्जमाफीच्या लाभार्थी यादीमधून बाहेर काढलं जाणार आहे। सरकारने 5 अटी या ठिकाणी लावल्या आहेत। त्या अटी व पात्रता शेतकऱ्यांच्या आता चेक केलेल्या आहेत। तर काही शेतकऱ्यांची चौकशी आता सध्याला सुरू झालेली आहे आणि त्यानुसारच राज्यातील असंख्य शेतकरी आता या कर्जमाफीच्या यादीमधून बाहेर काढले जाणार आहेत। त्यामुळे येत्या 8 दिवसांच्या आतमध्ये जी कर्जमाफी करण्यात येणार आहे तर या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा आता होणार नाही। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अर्जंट तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। येत्या 8 दिवसांच्या आतमध्ये कर्जमाफी तुमची होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। परंतु या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा अजिबात फायदा होणार नाही असं सांगितलंय। त्यांचे कर्ज माफ होणार नाही असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे हे 5 प्रकारचे शेतकरी नेमकं कोणकोणते आहेत, या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुम्ही आहात का शेतकरी मित्रांनो? जर तुम्ही असाल तर तुमची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार नाही असं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। तसेच 8 दिवसांच्या आतमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी जी करण्यात येणार आहे त्यासाठी सरकारना आता तुम्हाला कागदपत्रे देखील जमा करावी लागणार आहेत। तर ती कागदपत्रे नेमकी कोणकोणती सादर करावी लागणार आहेत आणि जर तुम्ही योग्य आणि व्यवस्थित कागदपत्रे सरकारला सादर केली तर तुमचे कर्ज हे जास्तीत जास्त माफ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नेमकं योग्य आणि व्यवस्थित कागदपत्रे या कर्जमाफीसाठी कोणकोणती सरकारच्या माध्यमातून आता असणार आहेत, जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा घेण्यासाठी नेमकं कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला सरकारला द्यावी लागणार आहेत, कोणते 5 प्रकारचे शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता बघणार आहोत। आता बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सर्व शेतकऱ्यांना आता सांगण्यात आले आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 100% आता करण्यात येणार आहे। सरकारने स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे की तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केशरी रेशन कार्ड जर आहे तर ते गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना दिलेलं आहे। जर तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। बघा कोणत्या कोणत्या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येणार नाही, लक्ष देऊन बघा। तुम्हाला जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला यामधून वगळले जाणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की सरसकट कर्जमाफी करण्यात येणार नाही, तुमची चौकशी करूनच ही कर्जमाफी करण्यात येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे तुमची चौकशी आता पूर्णपणे झाली आहे। या महत्त्वाच्या 20 बँकेत सरकारने जाऊन चौकशी केली आहे की नेमकं शेतकऱ्यांनी किती कर्ज काढलंय, ते कर्ज कोणत्या सालापासून म्हणजेच कोणत्या वर्षापासून काढलंय, म्हणजे 2020 ला कर्ज तुम्ही काढलाय की 2015 ला नेमकं बँकेतून कर्ज काढलाय की नेमकं कर्ज तुम्ही कोणत्या वर्षी काढलं आहे, याची चौकशी आता सरकारने केली आहे। आणि आतापर्यंत थकीत कर्ज तुम्ही किती त्या ठिकाणी बँकेला भरलं आहे हे सुद्धा चौकशी सरकारच्या माध्यमातून आता करण्यास या ठिकाणी सुरुवात आता सरकारने केली आहे। काही शेतकऱ्यांची चौकशी या ठिकाणी केलेली आहे, त्याच्यामध्ये आता 5 प्रकारचे शेतकरी आता बाहेर काढण्यात आले आहेत। मग हे बाहेर काढलेले जे शेतकरी आहेत तर ते शेतकरी कोणकोणते आहेत
या शेतकऱ्यांच्या 5 प्रकारचे जे शेतकरी बाहेर काढलेत या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचा नंबर लागतोय का? जर या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये जर तुमचा नंबर लागला तर या शेतकरी कर्जमाफी योजना 2025च्या यादीमध्ये तुम्हाला इथून पुढे आता ठेवलं जाणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय। त्यामुळे सरकार आता तुमची चौकशी नेमकं काय करणार आहे, तसेच कोणकोणती कागदपत्रे सरकारला तुम्हाला जमा करावी लागणार आहेत, आता या 12 जिल्ह्यामध्ये चौकशी करण्यात त्या ठिकाणी आले आहे। उरलेल्या 24 जिल्ह्यामध्ये ही चौकशी करणे आता या ठिकाणी बाकी राहिले। मग तुम्हाला जास्तीत जास्त कर्जमाफी होण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे? सरकारला काही कागदपत्रे देखील सादर करावी लागणार आहेत। मग ते कागदपत्रे नेमके कोणकोणते आहेत? आता बघा, जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा होण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे जेणेकरून सरकार तुमची आता जास्तीत जास्त कर्जमाफी करेल, याची सुद्धा सोपी आयडिया तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता आणलेले आहे। त्यामुळे कर्ज जर तुम्ही त्या ठिकाणी शेती पिकासाठी कोणत्याही बँकेतून जर त्या ठिकाणी काढला असेल तर या ठिकाणी तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आता शेतकरी मित्रांनो आली आहे। येत्या 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। काही शेतकऱ्यांची फक्त 50,000 रुपये कर्जमाफ करण्यात येणार आहे, तर काही शेतकऱ्यांची 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी करण्यात येणार आहे, तर काही शेतकऱ्यांची अगदी 2 लाखापर्यंत सुद्धा कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। परंतु यामध्ये एक वाईट बातमी अशी आहे की या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभार्थी यादीमधून आता बाहेर काढलं जाणार आहे। तर 5च्या 5 प्रकार कोणकोणते आहेत? यामध्ये 4 नंबरचा आणि 5 नंबरचा शेतकऱ्यांचा जो प्रकार आहे तर त्यासाठी नवीन अटी आता सरकारच्या माध्यमातून लावलेल्या आहेत आणि या अटीनुसार शेतकऱ्यांची चौकशी करून त्यांना बाहेर काढलं जाणार आहे। त्यामुळे प्रत्येक पॉइंट ना पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे। जर या 20 बँकेतून तुम्ही कर्ज काढलं असेल तर तुमची चौकशी सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात येणार आहे। मग ते 20 बँका नेमकं कोणत्या आहेत? सविस्तरपणे 20 बँकांची नावे बघा। आता बघा, या ठिकाणी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला अशा प्रकारची जिल्हा मध्यवर्ती बँक असते। तुमची जर जिल्हा मध्यवर्ती बँकेत असेल तर तुमचं कर्ज हे सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। कोटक महिंद्रा बँकेमध्ये कर्ज काढलं असेल तर तुमचं माफ करण्यात येणार आहे। ICICI बँकेत जर तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर तुमचं कर्ज माफ करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, ॲक्सिस बँकेमध्ये जर तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर तुमचं माफ करण्यात येणार आहे। HDFC बँकेमध्ये जर तुमचं कर्ज असेल तर सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी आता कर्ज काढलंय, ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र। या बँकेतील जर तुम्ही कर्ज काढला असेल तर माफ करण्यात येणार आहे। युनियन बँकेतील सुद्धा कर्ज आता माफ करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी कर्ज काढलंय, तुमचं सुद्धा माफ करण्यात येणार आहे। जर पोस्टात जर तुम्ही खातं उघडून त्यासाठी शेती पिकासाठी जर तुम्ही कर्ज काढला असेल तर तुमचे सुद्धा माफ करण्यात येणार आहे। त्यानंतर बँक ऑफ बडोदा बघा, बँक ऑफ बडोदामध्ये सुद्धा कर्ज या ठिकाणी आता माफ करण्यात येणार आहे। सगळ्यात मोठी बँक ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, यामध्ये 90% शेतकऱ्यांनी खाते उघडून त्या ठिकाणी आता कर्ज जर काढला असाल तर तुमचे कर्ज हे माफ करण्यात आता येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही या बँका तर बघितला, तर आता कोणकोणती कागदपत्रे तुमच्याकडून सरकार मागू शकते हे तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। परंतु त्याआधी कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही बघा, कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही बघा। आता बघा, यामध्ये जर तुमच्या घरामध्ये तुमचे उत्पन्न वार्षिक इन्कम टॅक्स पेक्षा जास्त असेल, म्हणजेच इन्कम टॅक्स पेक्षा जास्त असेल, म्हणजेच तुमचे भरमसाठ उत्पन्न असेल, म्हणजेच तुम्ही वर्षाला इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये जर एखादी 4 चाकी गाडी असेल तर तुमची कर्जमाफी करण्यात येणार नाही। म्हणजे कसं, तुमच्या घरामध्ये तुमच्या शेतीसाठी ट्रॅक्टर तुम्ही घेतला असेल, ते तुम्हाला भाड्याची 4 चाकी जर तुम्ही त्या ठिकाणी घेतला असेल तर ती चालणार आहे। परंतु तुम्ही श्रीमंत व्यक्ती असाल, तुमची एखादी 30-40 लाखाची गाडी जर असेल, तुम्ही श्रीमंत शेतकरी असाल तर या कर्जमाफीचा तुम्हाला या ठिकाणी आता फायदा होणार नाही असं सांगण्यात आलंय। त्यानंतर पुढची अट सरकारच्या माध्यमातून स्पष्ट सांगितली आहे, तुमच्या घरामध्ये रिटायरमेंट झालेला कोणताही पेन्शनधारक व्यक्ती नसावा। म्हणजे तुमच्या घरात तुमचं आजी आजोबा किंवा कोणतीही रिटायरमेंट असेल तर सरकारी पेन्शनधारक नसावा।
तुमच्या घरामध्ये सरकारी सेवेत रुजू असणारा कोणताही व्यक्ती नसावा। त्यानंतर पुढची अट आता सरकारच्या माध्यमातून घालण्यात आल्या, कर्जमाफीसाठी तुमचं वार्षिक उत्पन्न 10 लाखांच्या वरती नसावं। म्हणजेच तुमचे उत्पन्न पिवळे व केशरी रेशन कार्डवरती नमूद केलंय, म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा आत तुमचं उत्पन्न पाहिजे असं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। परंतु नेमकं किती इन्कम असल्यावर तुमची कर्जमाफी होईल याबद्दल सरकारने अजून उत्पन्नाचा त्या ठिकाणी आता दाखला मागितला नाही, म्हणजेच त्या ठिकाणी आकडा सांगितला नाही। त्यानुसार तुमची कर्जमाफी करण्यात येणार आहे। म्हणजे तुमचं उत्पन्न जर जास्त असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणती कागदपत्रे सरकार मागू शकते, तर ती कागदपत्रे इथे तुम्हाला आता सविस्तरपणे सांगणार आहे। यामध्ये बघा, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सरकार कागदपत्र मागू शकते ते म्हणजे तुमचा 7/12 उतारा। म्हणजे सरकार आता कर्जमाफी करण्याच्या अगोदर तुमचा 7/12 उतारा चेक करण्याची दाट शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे सरकारने एका भाषणामध्ये सांगितलं होतं की आम्ही सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही, गरीब शेतकऱ्यांचीच फक्त कर्जमाफी करणार आहे। मग हे गरीब शेतकरी कोणकोणते आहेत हे चेक करण्यासाठी सरकार तुम्हाला 7/12 उतारा त्या ठिकाणी मागू शकतं। त्यानंतर दुसरं कागदपत्र सरकार मागू शकतं ते म्हणजे तुमच्या बँकेचे डिटेल्स त्या ठिकाणी लागणार आहेत। म्हणजेच बँकेमध्ये जर तुम्ही कोणतेही कर्ज घेतलं असेल तर त्या बँकेमध्ये किती सालापासून म्हणजेच किती वर्षापासून बँकेमध्ये कर्ज घेतलं आहे, आतापर्यंत व्याज दर किती भरला आहे बँकेमध्ये, तर याची चौकशी सरकारच्या माध्यमातून होण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर पुढचं कागदपत्र सरकार मागू शकतं ते म्हणजे तुमचं पिवळे व केशरी रेशन कार्ड। तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कर्जमाफी होण्यामध्ये कोणतीही अडचण त्या ठिकाणी निर्माण आता होऊ शकणार नाही असं सांगण्यात आलंय। गोरगरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होऊ शकते आणि गोरगरीब शेतकऱ्यांनाच हे पिवळे व केशरी रेशन कार्ड सरकार या ठिकाणी देत असतं, त्यामुळे आता तुमची कर्जमाफी होऊ शकते। पुढचं कागदपत्र आहे बघा, ते म्हणजे ओळखपत्र। तुम्हाला सरकारकडून त्या ठिकाणी ओळखपत्र मागवले जाऊ शकतं। त्यामध्ये तुमचं आधार कार्डाचं झेरॉक्स किंवा पॅन कार्डचं झेरॉक्स किंवा मतदान ओळखपत्राचं झेरॉक्स तुम्हाला मागण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे ही कागदपत्रे तुम्ही आधीच जमा करून ठेवायची आहेत, जेणेकरून तुम्हाला अचानक जरी कागदपत्र मागवली तर तुम्हाला ही कागदपत्र जमा करण्यासाठी वेळ लागतो। त्यामुळे ही कागदपत्रे आधीच तुम्ही तयार ठेवायची आहेत। लवकरच कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे, कारण सरकार आता खडबडून जागं झालंय। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या तयारीसाठी सरकारने आता समिती सुद्धा या ठिकाणी नेमल्याचं पाहायला मिळतंय। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।